बच्चा किसका है? खो गया है. चला चला चला. अरे बारा कितीला दिला? 10 रुपये. 10 रुपयाला किती दाणे? चादरी चोर मयूरेश कदम ब्लॉग्स. सबस्क्राईब करणार का? 100%. जीव आहे जीव राहणार तुम्ही. बस बादशाह माणूस आहे. हात मिळा गावात. ब्लॉग कधी येईल कधी किती वेळापासून तुम्ही वाट बघताय मला माहिती आहे. आता फायनली आमचा दिवस तर आम्ही उचलवलेला आहे. सॉरी रात्र झालेली आहे. पण आम्ही आता आमच्या जसं की दरवर्षीप्रमाणे मुरबाडचा मासा असतो त्या माशाला आम्ही अचानक प्लॅनिंग केली. आमची फिक्स प्लॅनिंग नव्हती. आमचं तळ्यात चालू होतं. तर आता बोलो मसाला आपण. आता आम्ही निघालो मसाला. तिघंजणं आम्ही आहे प्रतिमेच्या सोबत. आणि हा नवीन चेहरा नाही तुम्हाला जर का चांगला आठवत असेल तर आपला जो कोकणातला ब्लॉग आहे पहिला दुसरा त्याच्यामध्ये जसं की आमचा बॉलर उल्हासनगर छपरीवाडा तुम्हाला आठवण करून देतो. हा बॉलर आहे तो. आता याला पण घेतला आहे मी सोबत. टोटल आम्ही एक कमीत कमी 10 ते 12 जण आहे. बाकी सगळे पुढे गेलेत निघून. आम्ही राहिलो फक्त ह्याच्यामुळे पाठी राहिलो आम्ही. नाहीतर आम्ही कधीपासून गेलो असतो. जाम टाइमपास करण्यामध्ये भरपूर चाकरी झालेला आहे. काय ऐन टाइमवर सांगल्यावर कॅन्सल नाही. ऐन टाइमवर आता मला सांगा प्लॅन जर का ऐन टाइमवर केलं तर ऐन टाइमवर निघणार आहे ना. आता ऐन टाइमवर जायला गडबड होतं ना. ठीक आहे चला. आता आम्ही निघाले मुरबाडला भाषाला. आता थोडंसं सामान घ्यायचं टिटवाळ्या माता आम्हाला. एवढी बडबड केली पण ब्लॉगचं स्टार्टिंग करायचं विसरून गेलो. बाय द वे मंडळी तुमचं स्वागत करतो आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. जसं की मासा ब्लॉग आपला स्टार्ट केलेला आहे आपण आता. तर सीन कसा माहिती आहे का? तुम्ही सपोर्ट दाखवत नाही राव. तुम्ही ब्लॉग बघता पण तुम्ही सबस्क्राईब करत नाही चॅनलला, लाईक करत नाही तुम्ही ब्लॉगला. कधी करणार? तुमच्या भावाला सपोर्ट दाखवा. कारण तुमचा आता भाऊ इंस्टाग्रामवरती पण कंटिन्यू झालेला आहे, ॲक्टिव्ह झालेला आहे. तुम्हाला पाहिजे मी स्क्रीनवरती माझा इंस्टाग्रामचा ID दिला आहे. तिथे जाऊन तुम्ही दररोजच्या रील बघू शकता. मी आमचा कंटेंट काय ना काय चालू आहे तिथे. कॉमेडी कंटेंट काय ना काय मी टाकत असतो. तिथे पण तुम्ही जाऊन मला फॉलो करा. तर नक्कीच तुम्हाला ब्लॉग आवडत असेल तर सबस्क्राईब करा भावाला. भेटतो मल्टीडोळ्यामध्ये. एवढा आम्ही खोटारडा माणूस कधीच बघितला नसेल मला वाटतं. याला 4 दिवसाआधी आम्ही सांगितलं मसाला जायचं आहे म्हणून. याला आम्ही सांगितलं का मसाला चल तरी ऐकत नाही. घंटा येतोय मसाला. हे असं असतो म्हणजे एखाद्याला मस्का लावायचा तरी किती लावायचा भाई. बघ दर्शन तू आता बघून घ्यायचं काय ते तुझ्या समोर आहे. आता आम्ही जरा पुढे काम आहे पुढे निघतो आम्ही. जसं की मी आता तुम्हाला बोललो का टिटवाळ्यामध्ये जरा काम आहे आमचं. ही आमची गाडी आहे. आणि तिथं आमचे मित्र सखा मित्र बंधू सगळेच. दर्शन पाटीलला तुम्ही इकडे बघू शकता. आता आम्ही यंदाच्या वेळी आम्हाला भरपूर लेट झालेला आहे. मॅनेजमेंट थोडी चुकलेली आहे पण लेट पण सेट विषय केलेला आहे. डिलिव्हरी मागवलेली आहे ब्लिंकिटवरनं. म्हणजे अचानक मध्ये आम्ही निघालेलो आहे. अचानक मध्ये निघालेलो आहे. तिथं आम्हाला काही मित्र पण नाही जोडीला आणि काही दोस्त पण नाही जोडीला. किती फोर्स केलं तरी नाही येत. आणि आम्ही आता निघालेलो आहे. आणि तुम्हाला एक ट्विस्ट दाखवतो या गाडीत या आमची ते गाडी बघू शकता. वॅगनर म्हणजे अशी गाडी आहे का भाई किती लोड टाका बाहेर आहे बाहेर आहे. तुम्ही इथे बघू शकता. नाही गाडीचा आपला ते फ्लॅश गाडी म्हणजे एवढी पॉवरफुल आहे दादाची का काही भाई बोलू शकत नाही आपण. सर्व्हिसिंगला तुमच्याकडनं पैसे घेणार. गाडी कुठली? ठीक आहे आम्ही 10 जण कंट्री गाडी आणि तुझ्या गाडीची सर्व्हिसिंग करून टाकू. तसं आमच्याकडे वन साईड आहेतच. दीपक दा मी काय बोलतो तुम्ही गाडीची सर्व्हिसिंग करू शकता का आल्यावरती? कधी परत समजा आता गाडीला काय झालं म्हणजे आपण जास्त तर तुम्ही सर्व्हिसिंग करू शकता गाडी. आमच्या 2 व्हीलरची सर्व्हिसिंग होत नाही आम्ही तिकीट लावली. असं डीमार्टला गेलो थंडा नवीन कॅरेट घेऊन आलो. इकडे या. डायरेक्ट कॅरेट आले डिमांडवाल्या. डायरेक्ट कॅरेट उचललेलं आहे. कॅरेट शिवाय बात नाही. गाडी फुल लोडेड आहे आणि इथं चिंदे बसलेला आहे. ब्लॉगिंग आपल्या चॅनलमध्ये एक नवीन चेहरा जोडलेला आहे. तुमचं नाव काय मित्रा? शुभम रघुनाथ तरे. आणि तुम्ही आता कुठे चाललेला? मंदिराजवळ राहतो. कुठल्या ना मंदिराजवळ? कुठं? अट्टाली गाव आंबिवले कल्याण तालुक्यामधील फेमस असं गाव अट्टाली गाव. आणि तू काय असं रे फक्त रात्री दिसत तुझे. आमच्या गाडीची लाईट पण बंद आहे. आम्ही आता चाललो. आमचा प्रवास सुरू झालेला आहे. आम्ही जातो. सगळं सामान तर घेऊन झाला आमचा. आता डायरेक्ट फक्त आमचं एक टार्गेट आहे का 10च्या आतमध्ये आम्हाला माशा जत्रामध्ये पोहोचायचंच आहे. काय पण करून इकडे बघा पूर्ण निंजा हातोडी झालाय. आणि बाबू कलाल पुरा बाबू कलाल वाटतं.
बाबू कालिया. पेट्रोल भरायचं पेट्रोल. आता पेट्रोल टाकायचं गाडीमध्ये. बाकी सगळे पुढे गेलेत. आमचं पुढं आमची पुढे वाट बघतायत ते. आता जातो पुढे कसं काय बघतो. कारण काय ट्रॅव्हल मध्ये काय ते दाखवण्यासारखं नाही. पूर्ण अंधारी रस्ता आहे, जंगल रस्ता आहे, काय दाखवण्यासारखं नाहीच आहे आपल्याकडे. डायरेक्ट तुम्हाला भेटतो मुरबाड. तुम्हाला भेटतो जर का मध्ये काय स्पॉट असेल काय तर मग डायरेक्ट भेटतो मारबाड. पेट्रोल भरून झालं गाडीमध्ये. तरी पण आम्ही आमच्या 2 जणांना खूप मिस करतोय. ते पण त्यांच्या गावाला क्रिकेटच्या मॅच खेळायला गेलेत. दीपक राठोड आणि अमोल राठोड हे दोघं भाऊ आहेत. त्यांना मिस करतोय भरपूर आम्ही. आता आम्ही अचानक निघालो आहे. त्यांचं पण काहीतरी काम होतं, ते पण क्रिकेट खेळायला गेले. आम्ही आता अचानक प्लॅन केला आहे. कसं माहिती आहे का, हीच लाईफ आहे. कारण की कसं आहे, नंतर तुम्हाला कोण विचारणार नाही. जेव्हा तुमची बॉडी स्मशानभूमीमध्ये पोहोचेल, जेव्हा तुम्ही मरणाच्या वेळी असाल, तेव्हा तुम्हाला कोण विचारणार नाही का बाबा लाईफमध्ये काय मजा केली. त्यामुळे हीच लाईफ आहे. मित्र असेल मित्रांना फोन करा, गाडी असेल गाडी काढ, कोण नसेल तर एकटा ये, पण फिरायला जा बाबा. हीच लाईफ आहे मित्रांसोबत फिरण्याची. आता आम्ही पण चाललो आहे. आता याची लाईफ झाली झाली आहे. ह्याची लाईफ ही बाबा होती झाली तिने रिक्षा 1 साईड केली ती. थोडं मी झालं, थोडं नाही तर तुम्हाला एकदम भारी कंटेंट बघायला भेटला असता. इकडे कार्तिक गंगाराम साळवे चेसी बँड, इकडे कलिंगड बघू शकता. तुम्हाला पाहिजे 100 रुपये कलिंगड झालेला आहे इथं. पोपटीचा मटका. फुल थंडी वाजते भाई. आता भाईनी पॅकिंग करायला घेतलेली. ये घाल तुला स्वेटर नाही ना, घाल ये घाल. काय 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 नाही मला शेटर. कुठल्या दुकानाचं शेटर. ऐसी कॉमेडी. आता आम्ही जातो पुढं. बस झालं भाई, आता कंटाळा आला. फायनली आम्ही मसामध्ये पोहोचलेलो आहे. आता हे बघा समोर तुम्हाला पाणी मिळते दिसत असेल नसल, नाही दिसत नाही, एकदम नॉर्मल दिसतं लाईट तिथं पुढं. आता पोहोचलो आम्ही मसामध्ये. आता आमची पोरं गेली पुढे जागा शोधायला जेवण बिवण बनवण्यासाठी. तिथे आम्हाला थोडा वेळ स्टे करण्यासाठी जागा शोधायला लागेलच. तर पोरं बघायला गेलीत पुढं, आम्हीच तिकडे आले पाठी. आता जाऊ अरे इकडं करू आपण आता. हळू घे हळू घे, म्हणजे आपल्या घरी पोहोचत जातो. आता जागा शोधतो पटकन आणि शेंगा जेवण बिवण पडत येतो बनाला गावात. आणि आता रात्रभर जागरण. नाही कुठं झाली गाडी तुझ्या माईला. तू इकडे कुठं आले, रस्ता तिकडे होता. नाही आता इथं जागा बघितलेली आहे मस्तपैकी आम्ही. एकदम पद्धतशीर अशी एकदम मोकळी जागा आहे. इथं साईडला बैलं पण येतं, आता दिसत नाही तेवढे. आता इथं गाडी लावलेली आम्ही आमच्या. इथं सामान आता उतरवतो पटापट. आमचे इथे सहकारी मित्रमंडळ दर्शन पाटील, काय म्हणणं आहे तुमचं? कशी आणली तुम्ही गाडी, कसं काय? भरपूर खर्चाचा आहे प्रवास, भरपूर खर्च झाला, पण आम्ही आता परिश्रम करून गाडी इथं आणलेली आहे. तरी आता कामं करायला घ्या, मोठपण करू नका. तुम्ही पण तेच करू नका. तुम्ही पण कामं करायला घ्या, डायरेक्शन देऊ नका लोकांना. या घे सामान, ये या घे त्या घे. आता तुम्ही बघा थंडी आहे, मी लगेच काम करायला घेतो. बघा तुम्ही चालू ठेवा. जागा आता आम्ही साफ करायला घेतो पटापट. शेण बिन पडलेला आहे बैलांचा, तो आम्ही उचलतो पटापट. आणि पद्धतशीर आमची सेटअप आम्ही आमचा करून घेतो. थंडा बिंडा आणले का आपल्याला? आणि इकडे आमचे दर्शन पाटील चूल लावताना पद्धतशीर, त्यांना घरी पण भरपूर अशी सवय आहे. सकाळी उठल्यावरती त्यांचं गरम पाणी पण त्यांचं तेच करून तापवतात. लाकडं घरी तेच तोडून त्यांच्याकडे चूल तेच पेटवतात. काय म्हणणं तुमचं, बरोबर आहे काय? बरोबर आहे का? 50% खरं आहे, 50% खोटं आहे. आता इथं चूल पेटवायला घेतलेली आहे. टोपाला पद्धतशीर माती लावलेली आहे. आता याच्यामध्ये शेंगा शिजवायला टाकू आम्ही. आणि बाकीचा सेटअप आमचा अजून बाकीच आहे. तयारी पण अजून काही झालेली नाही आहे. आता आमचे 2 धुरंधर व्यक्तिमत्व गेलेले आहेत बांबू आणायला. ते आल्यावरती आम्ही पुढचं कसं काय नियोजन बघू पटापट. तोपर्यंत आपलं चालूच आहे काय ना काहीतरी. पद्धतशीर इथं चिकन मॅरिनेट झालेलं आहे.
इथं काळजी, इथं कटिंग चालू आहे. दीपकदा मस्तपैकी इथं पोरं पद्धतशीर बसलेले अशा प्रकारे माहोल झालेला आहे. इकडे पण काम चालू आहे. भाऊ ले बक्काले बुटाले इकडे मस्त माहोल चालू आहे. पाठी एकदम अरे बरा कितीला दिला? 10 रुपये. 10 रुपयाला किती दाणे? प्रश्न उत्तर नाही आता याच्याकडं. पद्धतशीर आता काम चालू आहे. आता जरा काम चालू होतं, थोडा वेळ आम्ही काम करून घेतो सगळं पूर्ण. शेंगा त्या मस्त शेंगा झालेल्या आहेत. चूल पण चालू आहे पद्धतशीर. आता इथं बाकीची आम्ही सगळी कामं करून घेतो. आम्ही कौल फ्राय करायला घेतलेला आहे. दर्शन पाटील कुक आणि प्रथमेश चव्हाण बघूया काय करतात. इथे मस्त बटर लावून चिकन भारीमध्ये काम 25. अरे बाबा नाही टाकत पाणी पण आता हरभरा झालेला आहे. आणि हरभरा नंतर इथं गल्याची फ्राय करायला घेतलेली आहे भावानी. तुमचा एक्सपिरियन्स भरपूर आहे का यामध्ये? तुम्ही दुकान काय टाकत आकडे? आम्ही बाहेर जातो, लग्नाची ऑर्डर घेतो. मग तुम्ही दुकान काय टाकत? तुम्ही दुकान काय टाकत? आम्हाला घरपोच पद्धतशीर असे आचारी रोशनदादा पाटील इकडे बनवायला घेतलेला आहे चिकन ग्रेव्ही. कोण आहे? यो घाटल्या चमचा घाटल्या. ते नाही, मी त्याला आचार्याला मदत करणार आहे मी. अच्छा, थोडेसे त्याला हातभार लावू नको का? मी कोण? गॅस जातो. तू फ्लॅशच धर, तू काय करू नको. तुलाच झालं तरी आणते पीस इकडे टाकून चिकन द्यायला बोलते. अशा प्रकारे सगळ्यांचं जेवण झालेलं आहे. योच एक बसलाय. उठ रे ज्या आईला. 5 वाजून सकाळचं. आता सगळ्यांचं जेवण झालंय. आता आम्ही तयारी करतो झोपायची. सकाळचे 5 वाजलेत. आता आम्ही बापाच्या इथल्या झोपाची तयारी. का झोपाचा टाइम आहे का? आता मस्त फिरत आहे आपल्याला. जा फिर जा, एकटा जाऊन ये. आता मस्त एक झोप काढू आम्ही आणि थोडंसं 7-8 वाजेपर्यंत उठू आम्ही. बाय द वे गुड नाईट. भेटतो तुम्हाला सकाळी. गुड मॉर्निंग मित्रांनो. अशा प्रकारे आमची सकाळ झालेली आहे. सकाळ कधीच झाली आमची, पण आम्ही मस्त नाश्ता बिष्टा करून जरा नाही का पद्धतशीर आमचे पोटं बिटं भरले. आणि आता इथं कुक बसलेला आहे, बघू शकता. मी आहे. पद्धतशीर आता पोरं मस्त थम्सअप चाकणा फिकणा चिकन घेऊन आता बसलेले आहेत. आता आम्ही आमचा नियोजन चालू करतोय. थोड्या वेळाने आम्ही बैल बाजार फिरायला जाऊ. तिकडे काही आमची खरेदी पण आहे, काय घ्यायला तरी. इकडे बघू शकता अंड फुटलेलं आहे. त्याच्या प्रथमेश कूक अंड बघा कसं गेलेलं आहे इकडं. अरे काय करायला घेतले? कुठला आचारी आणले यो? नाही तर नका जाऊ माझं मी काल. ब्रेड कधीपासून मसा फिरतोय आम्ही, पण शूट करायला काय टाइम भेटत नव्हता. आणि आमच्यातले चार जण हरवले होते. एका दिवस हरवलेच होते, आम्हाला सोडून गेलेले होते कुठेतरी फिरायला. आम्हाला त्याला बोललो आम्ही, थांबा पण गेले पुढे. आता चालेल. शेवटी आमची गँग भेटलेले आता फायनली. आता जरा आम्ही मस्त फिरून घेतो. तसं बोलायला गेलं तर मसाची यात्रा ही खास बैल बाजारसाठी भरपूर फेमस आहे. तुम्हाला जिथे म्हणजे तुम्ही बघावं तिथे तुम्हाला भरपूर बैल तुम्हाला भरपूर दिसतील. बैल घेणारे शर्यती काही आपलं उंची घेणारे लोक आहेतच. हे बघा तुम्हाला इथे अवजार पण भेटतील. इथे तुम्हाला अवजार काय घ्यायचं आहे, कविता तर तुम्हाला ते सगळं भेटून जाईल. आता फायनली आम्ही बघतो आता काहीतरी फिरतो. आता बघू आता कसं काय. मित्र कार्तिक चालू आहे.
याने आम्हाला कमेंटमेंट दिली होती. काय दिली होती? दिली होती काहीतरी कमेंटमेंट. काय दिलेले? पण काही कारणास्तव कॅन्सल झालेला आहे विषय. विषय होणार. कधी होणार? 25 तारखेला. 25 तारखेला. 100% इथं बघून मला कॅमेरा 25 जानेवारी होणार आहे. किती होणार आहे? गर्दी बघू शकता. गर्दी आहे बघा किती आहे. अक्षरशः भरपूर अशी गर्दी भरलेली आहे. आणि इकडे तुम्हाला जिकडे नजर झाली तिकडे तुम्हाला फक्त बैलच दिसतील. भरपूर असा बैलांचा मोठा बाजार आहे इकडे. आता आम्ही जातो काहीतरी आम्हाला खरेदी करायची आहे. चादरी बिदरी काय नाही काय घ्यायचं आहे कोणाला. देवाची पण म्हसोबा देवाला पण थोडा पाया पडू आम्ही. घ्या या बॅटी घ्या आणि मॅचची जिंका. निस्सा हारत चालल्या त्या बारक्या बॅटीत तुमच्या आता हाताने द्यायला लागतील. या आयला काही कामाच्या नाही काही नाही. हे निस्सा हारतात मग आणि हसायला लाज पण वाटत नाही थोडी पण. काय बोलतो मी? काय 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 होतील. हा कधी होतील? होतील ना. त्याचा ब्लॉग पण बनल. कधी होतील पण कधी होतील? कधी तो दिवस बघायला भेटेल आम्हाला? तो दिवस आम्हाला कधी बघायला भेटेल? आणि त्याचा ब्लॉग तू शूट करशील आणि त्या पार्टीमध्ये तू पण इन्व्हॉल्व असशील. लक्षात ठेव एक गोष्ट. टेस्टिंग करू आपण. टेस्ट करून बघ. टेस्ट कर ना. चोर फिरतात चोर. टेस्टिंगच्या नावाने चोरी करायला घेतले इथं. घंटा पैसे दिले चोर साला. विचारत नाही काही डायरेक्ट उचलले खायला घेतलं तिथं. चल विचारला विधी. आम्ही बघितला नाही का तुला? मस्त आहे. चादरी चोर मयूरेश कदम ब्लॉग्स. सबस्क्राईब करणार का? 100%. जीव आहे जीव राहणार तुम्ही. बस बादशाह माणूस हात मिळवा गावात. 10 मिनिटाच्या प्रवासानंतर चालत आम्ही आता पोहोचलेलो आहे मेन मार्केटला. तुम्ही इकडे गर्दी बघू शकता. गर्दी एवढी आहे का भाई बघा. शपथ नक्की कुठं आलोय. गर्दी बघा पुढं गर्दी बघा. बेकार गर्दी आहे. एवढ्या गर्दीमध्ये आम्हाला स्ट्रगल करायचं फिरत राहायचं भाई. काय करायचं आता? फिरायला लागेल. सामान घ्यायचं आहे. बघू आता काय पण बेकार गर्दी आहे. बघा कसं आहे इथं दुकान बघा. जॅकेट आणि जॅकेटला घेतलं आपण फुकेट. आणि ते याचं काय? तुम्हाला काही घ्यायचं आहे का? नाही मला काय नाही घ्यायचं. तुम्ही काय घेता का मला? तुम्ही काय घेता का मला? देऊ का घेऊन काही? आता ह्यो साप आहे. अपचे पाते अपचे आता आपले फॅन फॉलोइंग भेटलेले बारके चिल्लर पार्टी. नक्कीच ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करतील. माचीस टेस्टिंग करायला गेला. घ्यायचं तर काय नाहीये. बघू काय करतो. आणि हे इथं चोर खाऊन झाला. आकाश पाळणा बघा. आकाश पाळणा रात्री तुम्हाला दाखवलं बघा मी लायटिंग मध्ये. आता दिवस आहे म्हणून लाईटीला भेटल्या नाहीत. पण तरी बघू आमचा जर का प्लॅन झाला तर आम्ही इथे एक राईड करू शकतो. आकाश पाळणा किंवा कशी तरी प्लॅन झाला तर. फिक्स तर नाही सांगू शकत तुम्हाला आम्ही. चादरी आता चादरींच्या मार्केटमध्ये थोडासा आलं. छोटासा इथं मार्केट आहे. चादरी घ्यायच्यात आम्हाला. आणि त्याचा रेट कसा काय आम्हाला माहीत नाही. एकेकाला विचारतो आम्ही. चादरी भरपूर चांगल्या वाटत आहेत. आता बघू आता किती ते रेट लावतात किती काय घेतात. तसं जर का रेट कमी असेल तर आम्ही घेऊच. असं भारी आहे एकदम मस्त. तुम्ही पण नक्की या मसाच्या यात्रेला पुढच्या रविवारपर्यंत. तोपर्यंत आपला ब्लॉग येईल का नाही काय माहीत नाही. पुढच्या वर्षी तुम्ही नक्की या. खूप एन्जॉयमेंट आहे इथे. मजा येईल तुम्हाला. तरी माझा मित्र आलेला नाही इथं. रोहन फुले तो असं झालं जरा मजा आली असते. थोडासा कंटेंट तुम्हाला पण त्याचा बघायला भेटला असता. थोडी मजा म्हणजे कसं माहिती आहे का मित्रांसोबत एवढी मजा येते ना. खूप मजा येते भारी. पण तेव्हा सगळ्यासोबत पाहिजेत. जसं की आता उदाहरणार्थ आम्ही सगळे एवढे सोबत आहोत. अजून एका मित्राचे आम्हाला कमी जाणवते. आणि 2-3 जण आहेत अजून. त्याच्या नावं तर नाही घेतात आपल्याला समजलं आहे. ठीक आहे चालतं तेवढं. तर जे आहेत ते आहेत सोबत आहेत. आम्ही त्याच्यासोबत फिरतोय.
आता काय चादरी घ्यायच्या का आपल्याला? चादरी घ्यायच्यात का आपल्याला? 4 चादरी, हां एक टोपली हां. आणि एक काठी. काठी कशासाठी? म्हातारा झालाय. काठी लागेल ना आता म्हाताऱ्याला. आता आम्ही म्हसोबा देवाचं देवस्थान जिथे आहे तिथे आम्ही पोहोचलो आता. आता आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ. बघू आता कसं आहे, किती गर्दी आतमध्ये लाईन आहे. मामा पण बरोबर बोलतायत. एकदम गुड. एकदम भारी आहे. मामाला पण आपलं आवडलंय. काय वाटतं मामा, बरोबर आहे का? काय चुकतंय का आपलं? नाही. दर्शन घ्या. बस. मामाची साथ आहे, काय टेन्शन नाही आपल्याला. हा. आता आपली पोरं गेलेत पुढं. काय बोलतो? मामा चष्मा लावला. आता मामा एकदम हिरो दिसतोय. डायरेक्ट म्हणजे गोविंदा. डायरेक्ट मामा आता बेकार 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 बेकार. पद्धतशीर असे गुलाबजामुन घेतलेले दादाने. आता मस्त प्रसाद बोलू शकतो आपण, एक स्वीट प्रसाद बिसाद सगळं बोलू शकतो. ठीक आहे, चालतं. आता मी पण घेतो थोडंसं घरी न्यायला. तर बघू आता कसं काय सगळं आहे इथं. हे स्पेशल आहे. हे खूप मस्त लागतं, सगळंच भारी लागतं, पण हे मला भरपूर आवडतं. घे ना मग 4 किलो घे आपल्याला. तू घे ना, तुला आवडतो ना. मी माझा घेतला, तू तुझा बघ. मी माझा घेतला. आता जाऊ पुढे, अजून चादरी घ्यायच्या बाकी आहेत आपल्या. चादरीचा भाव चालू आहे, चादरी घ्यायच्या म्हणून तो भरपूर महाग बोलतो, म्हणजे आम्ही स्वस्त करायला घेतलेला आहे इथं. पोरं भाव करायच्या बाबतीमध्ये जाम बेकार आहे. राईटला मारा. 1000ची गोष्ट पोरं 200-300 मध्ये घ्यायला असतात आणि घेतातच. सध्या हा मानला नाही, पण एकाला तरी म्हणू आम्ही. चालू आहे. थंडी वाढलेली आहे. नदीला पाणी वाढलेलं आहे आणि चादरी पाहिजे. चादरी लागते चादरी. थंडी भरतं बाकी. आता आम्ही नेक्स्ट दुकानात जाणार आणि तुम्हाला दाखवणार भाव कसं तोडतो. चला. विषय झाड आहे. काय आहे? झाड आहे ना विषय. तुला जमाल का? चारी बाजू चारी गाणी कुठं बी. ह्याच्यापेक्षा हा जास्त चादरवाला वाटतंय. याला इथं पलटी करा. कितना? साईज पण फुल 8x8ची साईज. मी बोलू का 37 घ्यायचं. 7 14 बघ. नंतर 250 तो पण नाही. ये कुछ लिमिट के बाहर जा रहा है. इसका 7 1400 बोलतो तो 200 रुपयाला एक चादर तुझ्या भावाने घेतलेली का रे? 200 काय 150 शुभम काय होतो शुभम? घोंगडी देवाना घोंगडी घ्यायची काय? लागतं का? जय मल्हार. सदा आनंदाचा येलकोट. बघा अजून पोरं आपले भाव तर करतायत. कुठे इथे सगळं मार्केटमध्ये घुसलेलंच आहे. तिकडे 2-4 पोरं चादरीच्या दुकानात. आता ते शुभम शेठ घेतात घोंगडी. बघू आता त्यांना कितीला पडते, काय कसं काय घेतात का नाही घेतात. आपण जाऊया आता जरा पुढच्या डावाकडे, म्हणजेच पुढच्या दुकानामध्ये. तर पोरं घेतात का नाही, काय करतात सगळं बघावे किती चालू आहे. घ्यायच्या तर आहेत, घेऊन तर फिक्स जाणार. घोंगडी घ्यायची होती. घोंगडी घ्यायची होती. इथं भाव केला यांनी 100 रुपये. जाऊन मला मोठ्या छाती ठोकून येऊन बोलला, हे बघ मायामध्ये जाऊन मला 100 रुपये घोंगडी घेऊन दाखवली. घ्यायची वेळ आली, 150 रुपये घोंगडी बोलली. फुकट शानपणा करतो यो फुकटचा. शानपणा नाही करायचा ना, शुभम निघतच नाही. तर मग अजून मग तिथं दुकान बोल निघ चल. शानपणा नाही करायचं ना. 100 रुपयाला घ्यायची. 100 एक अंगे बाजू लाव ना तुझ्या. माझ्याली काय हे मारा नाही मारा. पण फुकट शानपणा नाही करायचा. आता त्या दुकानवाल्याला माजलेला आता आवरी जण घुसले आपली पोरं. चला
अरे पण तू फुकट शांतपणा नाही करायचा ना. 100 रुपये घेऊन गेली बघ. ऐका तो देत होतो. अरे नाही जबरदस्त मला तेव्हा नाही घ्यायचे. 150 रुपयाला 200 रुपयाला पॅक केलं याचा प्राईस सांगितले 100 रुपयाला घेऊन दे. कलाकार तर फुकटचा कुठं पण नाही तिथे. आता सगळी पोरं तिथंच आहेत. आम्ही दोघंच फक्त बाहेर आलोय. काय आता करायचं. आपण घोंगडी घेऊ ना. घोंगडी चादरी काय बाबा. चादरीला मुहूर्त लागतो का नाही काय माहिती. चादरीला मुहूर्त लागतो का नाही काय माहिती. पाकिटामध्ये पैसे राहते ना. कुठं झाले पाकिट घ्यायला. अरे हे बघ भरले आका. कुठे भरले. अख्खे त्या कागदाने भरले. इकडे तिकीट बिकीट बसची तिकीट ते फिकीट तिच्या एटीएम ने पेटीएम सांगतंय. ते पण एकट्याच आहे. यायला एक पण इथं पाकिट घ्यायची आणि चालले पाकिट घ्यायला. गर्दी बघा गर्दी कशी आहे गर्दी. दिसतंय का जिकडे नजर झाली तिकडे फक्त तुम्हाला पब्लिकच दिसते. हे कोण नाही. छोटा भीम कार्टून मधले ते ढोलकपूरमध्ये ते धुनी बाबा तसा दिसतोय. धुनी बाबा मला चादर भेटेल का फुकट भेटेल का फुकट. अर्धा तास झाला, पाऊण तास झाला आम्ही चादरीच घेऊन फिरतोय. चादरी शोधतोय पण भेटत नाही आम्हाला. काय करणार. काहीतरी करायला लागल. शोध कुठेतरी काढायला लागल. पण घ्यायचं तर आहे. 100% घेऊन जायचा शब्द दिलेला आहे पब्लिकला. आपण मगाशी आपण त्यांना दिलेला आहे का घेऊन तर जाणार. तर आपल्याला जो पाहिजे तो माल इथं भेटत नाही. हा ना सीन असा आहे. काय करणार. एवढा मोठा असून पण तिथं दुकान सगळा. आता काय करणार. होतच नाही. भाऊ कसं काय घेऊन तर जाणार 100%. जीव आहे आणि जीव राहणार. काय वाटतं तुला. राहणार. चादर बघून थकलो आम्ही. थोडीशी मराठी आणि गाळ्याची शांती करायला घेतलेली. लिंबू सरबत मस्त जरा गळ्याला भारी वाटेल म्हणून एकदम भारी वाटतंय. कसं वाटतंय. सुख भेटला का सुख. काय आता चादरी तर करू शकतो आम्ही. 200 रुपयाचा चष्मा 70 रुपयाला घेतला. अजून पाहिजे काय तुला अजून. क्वालिटी तर क्वालिटी नाही. 50 रुपये क्वालिटी नाही. फक्त टेम्पररी 2 दिवस वापरायला तोडून फोडून फेकून देईल त्याला. आणि माझ्या चष्मावर येतो काय रे. हा अरे मग असे माहिती बघितला 100 रुपयाला घोंगडी घेऊन देणारा माणूस तू तर 150 रुपयाला घ्यायला लावले तुम्ही. फेकी करतं या आईचा फेक्या कुठला. ये बच्चा किसका है. खो गया है. किसका बच्चा आहे. तू किधर काय रे. ए कुणाचा पोरगा आहे रे. हरवलंय. कुणाचा पोरगा आहे. कुणाचा पोरगा आहे रे. सध्या नवीन ॲडमिशन घेतलेलं आहे आमच्या ते बिर्ला कॉलेजला. तर त्यासाठी बॅग घेतलेले नवीन भावाने. कुठे घेतलं. बिर्ला कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं का. फर्स्ट इयरला. मग बॅग का असे घेतले. बॅग कलर हा काय. आमची टीम मुंबई इंडियन्स आहे. दिलसे मुंबई इंडियन्स पण बॅग घेतली. अच्छा म्हणजे तुम्ही दोघं सोबत तुमचं सामान एका बॅगेत टाकून जाणार कॉलेजला का. अच्छा असं सीन आहे का. एकाच वहीवर पूर्ण वर्ष काढू शकतो. ते तुमच्या वागण्यावर दिसतंय आम्हाला का तुम्ही एका वहीवर. मग तुम्ही पेन किती टिकवता. वर्षाला एक टिकतो का पेन तुमचा. हा तुमचा एक पेन टिकतो का वर्षाला. ठीक आहे चला आपण जरा दुसऱ्यांची मुलाखत घेऊया. काय 3,000 आपली तेवढी उतनी हैसियत नाही आपली. 100ला हे सगळे सेट आहे सर. 15-7 बघा कसं माहिती काय. बघा झटपट हे कसं माहिती का. झटपट पटापट लक्ष्मी घर के अंतर. तेच आहे का पटापट साचा घ्या. चला या इकडे. झटपट पटापट लक्ष्मी घर के अंतर. बरोबर आहे. काम 25. मोदक चकली मोदक. चला आतापर्यंत 20 दुकाने फिरलो. 20 दुकानं चादरीची. अरे लेकिन
लेकिन ये बच्चा किसका खोया है हमारे साथ घूम रहा है कौन सा एक कोणाचा पोरगा आहे रे आंबिली मधली गँग इथं भेटलेले आहे आंबिली मधली गँग इथं भेटलेले आहे आलटी पलटी कारवार हे काय आहे हे घाल हे बरोबर आहे थांब ना घाल ना त्या अरे घाल ना ते घाल ना बरोबर वाटतं त्या हे मशान थांब ना मशान बिबटे आले थांब ना मशान बिबटे आले माझ्या मोबाईल मध्ये काढ सोडता आमची पब्लिक चला चादरी काय भेटल्या नाही पण दर्शन पाटीलांचा आता इरादा बदललेला आहे त्यांना घरातनं फोन आलेला आहे की दर्शन पाटील एक आपल्या खाली रूममध्ये बांधायला एक बैल घेऊन या छोटासा किंवा मोठासा तुमचं काय म्हणणं आहे घेणार आहात का तुम्ही लवकर बोल ना एवढा वेळ का लावतो विचार करायला या असं कसं विचार एवढा मोठा विचार बैल तर भारी आहे सौदा लावलाय सौदा चादरी काय भेटल्या नाही जाऊ दे निघू आम्ही आता घरी जायला आमच्या त्या लोकेशनला जिथं आमच्या गाड्या बिड्या आहेत तिथे आम्ही काल बसलेलो होतो तिथे आता पोचू सगळे पोरं आम्ही फायनल डेस्टिनेशन लास्ट डेस्टिनेशन इथे आमची जागा होती आम्ही सगळं आवरून आम्ही गेलेलो होतो आता आम्ही निघतो घरी जायला खूप थकवा झालेला आहे अक्षरशः धुळीने पूर्ण अंग माखलेलं आहे आता घरी जाऊन आंघोळ करायला लागेल चकाचक जरा एक ठिकाणी जायचं पण आहे तर तुम्हाला लवकरच समजेल पुढच्या ब्लॉगमध्ये किंवा इंस्टाग्रामला मला फॉलो करा तुम्हाला तिथे समजेलच काहीतरी आज होणार आहे नवीन गोष्ट हां एवढंच बोलतो बाकीचं पुढे बघा तुम्ही कंटिन्यू गाडी झाडून घे मस्त मस्त जा आपल्याला निघायची होतो गोळी फायनली दरवर्षीप्रमाणे सुद्धा यावर्षी आमचा मासा पूर्ण एन्जॉय झालेला आहे आता आम्ही निघालो घरी जायला आमची एक गाडी येते म्हणून आम्ही इथं पेट्रोल पंपच्या इथे थांबलो आहे समोरच्या मासाची इथे यात्रा चालू आहे इथून तुम्ही आतमध्ये गेलात की लेफ्ट साईडला आता आम्ही निघतो घरी जायला आमचं पूर्ण एन्जॉयमेंट तर झालं काय कसं वाटलं मासा काय थोबाडा काढली होती अशी कुठं गोरी होतो पूर्ण भाई ब्युटी पार्लरचा अख्खा सेट घेऊन फिरत होता ना पूर्ण व्हाईट पडलेला मागाशी पूर्ण मस्त वाटत होता गेलो मग मी हाकलं चला कोण आले कातरी आता तुम्हाला भेटतो एका अशाच एका नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन कंटेंट घेऊन पण त्यासाठी तुम्ही फॉलो करत नाही राहो सबस्क्राईब करत नाही इंस्टाला किंवा म्हणजे तुम्ही सपोर्ट दाखवत नाही सपोर्ट दाखवा तुमच्या भावाला सबस्क्राईब करायला कुठे तुम्हाला जास्त जड काम करायचं फक्त एक सबस्क्राईबचं बटन दाबायचं आहे बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे झालं बस आणि तुम्ही जे वॉचिंग आपल्याला म्हणजे चिंतामणीच्या ब्लॉगला किंवा तुम्ही देत चालले जरा भारी वाटला बघून सपोर्ट तुमचा असंच सपोर्ट आमच्या पाठीशी राहू द्या आणि माझ्या इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा आम्ही येतो तोपर्यंत कसं नवीन कंटेंटसोबत बाकी बाय